मेरी जान. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मग डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये काहीही न करणं, आज वॉलेट तसंच सगळं असंच करून मला ढकलून दिलं होतं पाण्यात. सो दोस्ती यारी बिग हिट मीडिया प्रेझेंट्स हे गाणं आहे आणि आय गेस आता जो नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे इंडिपेंडंट सॉंग्सचा आणि नवीन इंडिपेंडंट गाण्यांचा. सो त्यामध्ये मीही एक पार्ट आहे, ह्याचा फार आनंद आहे. आणि आय गेस गेल्या काही महिन्यांपासून जशी हिट गाणी येत आहेत, नाच गो बाया असेल, नखरेबाजी असेल किंवा बाकी सगळी गाणी असतील, त्याच पद्धतीने हे जे गाणं आहे आपलं दोस्ती यारी हेही लोकांना आवडेल आणि त्यांचं प्रेम मिळेल अशीच अपेक्षा. ऑफकोर्स मराठी गाणी ही ग्लोबल व्हायलाच पाहिजेत, कारण आपल्याकडचा साऊंड आणि आपल्याकडची जी ट्रॅडिशनॅलिटी आहे ती खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे वेगवेगळ्या म्युझिक प्रकारांची आपल्याकडे हिस्ट्री आहे. सो आणि वी आर व्हेरी हॅपी ॲज अ फ्रॅटर्निटी, ॲज अ इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट की मराठी गाणी आता सातासमुद्रापार पोचत आहेत. ती आधीही पोचायची, पण आता त्याचा गवगवा खूप जास्त होतो आहे आणि आता ती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया थ्रू आणि सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्स थ्रू पोचत आहेत. सो रिअली व्हेरी हॅपी अँड होपिंग दॅट दिस सॉन्ग ऑल्सो गेट्स ग्लोबल रेकग्नायझेशन. मला असं वाटतं की ॲज अ आर्टिस्ट वी ऑलवेज जस्ट फील की आम्हाला काम करायला मिळालं पाहिजे आणि छान काम करायला मिळालं पाहिजे. मग ते टेलिव्हिजन असू देत, सिनेमा असू देत, यूट्यूब असू देत किंवा कुठलाही वेगळा प्लॅटफॉर्म असू देत. मला असं वाटतं प्लॅटफॉर्मपेक्षा तुमचं काम किती ताकदीचं आहे आणि तुम्ही काम कुठल्या पद्धतीचं करताय यावर डिपेंड असतं तुम्हाला रेकग्नायझेशन मिळणं आणि लोकांचं प्रेम मिळणं. सो आय एम जस्ट हॅपी की एवढ्या वर्षांचा हा जो प्रवास आहे तो अजूनही असाच चालू आहे आणि तो अजूनही पुढे छान चालतच आहे. पहिल्यांदा या गाण्याबद्दल सांगण्यात आलं किंवा हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला एक आपल्याकडे जी अजरामर दोस्ती यारीची गाणी आलेली आहेत त्या सगळ्या गाण्यांचं एक झिस्ट असलेलं आणि त्याचबरोबर एक स्टोरी असलेलं गाणं मला वाटलं. गाताना खूप मजा आली स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करताना, कारण एकतर खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तू जर गाणं ऐकलं असशील तर कव्वाली आहे मध्ये एक छोटीशी, त्याच्यानंतर कॉलेजचा धांगडधिंगा आहे आणि बेसिकली आपल्याकडे दोस्ती यारी दुनियादारी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्क होतात आणि लोकांना आवडतात. कारण मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम आणि रोमॅन्टिक गाणी तर खूप येत असतात, पण फ्रेंडशिप्सची गाणी आपल्याकडे तशी बघायला गेलं तर कमी आहेत. सो नाव वी हॅव दिस सॉन्ग आणि आय जस्ट होप पीपल लव्ह इट. मेल फिमेल जर सांगायचं झालं तर फिमेल बेस्ट फ्रेंड जुईली जोगळेकर राऊत. तिच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कोणी एक बाप मैत्रीण असेल, पण ओके. ऑनेस्ट आन्सर, बेस्ट फ्रेंड फिमेल मिताली मयकर, बेस्ट फ्रेंड मेल आदिनाथ पाटकर. ओके. सो आम्हाला खूप सवय आहे आमच्या सगळ्या मित्रांना अनप्लॅन्ड ट्रिप्स करायची किंवा अनप्लॅन्ड गोष्टी करायची. सो त्यातला एक किस्सा मला आठवतो की माझा वाढदिवस होता आणि कोणालाच काहीही माहिती नव्हतं की काय करायचं काय नाही, कारण खूप कामं रेकॉर्डिंग्स आणि हे सगळं करून वी डिसाइडेड की आम्ही कुठेही नाही जायचं, आपण घरातच पार्टी करूया किंवा घरातच भेटूया. वन फाईन डे हे सगळी लोकं आली, आदिनाथ, नीता सगळी लोकं आली, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मला घेऊन गेले अशाच एका सुंदर रिसॉर्टला आणि मला डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये काहीही न करणं, माझ्या फोनमध्ये खिशामध्ये फोन तसाच, वॉलेट तसंच, सगळं असंच करून मला ढकलून दिलं होतं पाण्यात. सो दिस इज द क्रेझी स्टोरी दॅट आय हॅव विथ देम. आणि बरेच किस्से आहेत जे सांगू शकत नाही. सो येस, बट मला असं वाटतं की एक्सटेंडेड फॅमिली ही तुमची मित्रांचीच असू शकते, कारण अडीअडचणीला किंवा इवन जनरल जर तुमचा मूड ऑफ असेल किंवा काहीही असेल तर तुम्ही घरी आईवडिलांना किंवा भावा बहिणीला फोन करण्याच्या आधी मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करता आणि त्यांच्याबरोबर गोष्टी शेअर करता, कारण आय गेस तो पिअर ग्रुप आपला सिमिलर असतो. सो आय एम जस्ट हॅपी की माझं करिअर इन जनरल यारा यारा ह्या गाण्याने सुरू झालं होतं दुनियादारीमध्ये, तेही दोस्ती यारीचं गाणं. आणि आता आफ्टर ऑलमोस्ट 15 years आय एम डुईंग वन मोर दोस्ती यारी का गाणं. सो लेट्स होप गणपती बाप्पा मोरया. ऑन स्क्रीन एकत्र ती आणि मी आम्ही दोघंही एका पायावर रेडी आहोत, पण माझं जरा पोटमध्ये येतं. सो ते जसं कमी होईल तसं आम्ही लगेच एकत्र एक स्क्रीनवर दिसूच. पण जोक सपाट, मला असं वाटतं की आय ऑलवेज वॉज शाय ऑफ कॅमेराज.
मला रियालिटी शोजमधले कॅमेरेज ठीक आहेत, पण माझ्यावर कोणीतरी म्युझिक व्हिडिओ करणार तर मला एक छोटासा एक क्वेश्चन मार्क आहे की आपण छान दिसणार आहोत का, कारण ॲक्टिंग येत नाही. गाणं जर गायला लागलो तर चेहरा वाकडा तिकडा होतो गाताना, तर ते लोकांना आवडेल की नाही. सो त्यातनं हळूहळू काही गोष्टी सुधारत आत्ता इथपर्यंत आपण आलो आहे. सो लेट्स होप. आता एक म्युझिक व्हिडिओ आम्ही काही दिवसांपूर्वी केला आषाढीच्या निमित्ताने. आता हळूहळू अजून म्युझिक व्हिडिओज करण्याचा प्लॅन तर आहे. नाव लेट्स होप की लोकांना ते आवडेल आणि मला छान जमेल ते करायला. तेरी यारी है मेरी जान, तेरी यारी है मेरी जान, तू धड़कन में तेरी जान.